मॅडम, भोकरदन तालुक्यातल्या वालसावंगी गावातील जो प्रकार झाला होता, त्या प्रकरणातल्या आरोपींना आज कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते. किती दिवसाची पोलीस कोठडी त्यांना सुनावण्यात आलेली आहे आणि काय युक्तिवाद करण्यात आला आहे? आज दिनांक 6/5/2026 रोजी जालना येथील पोक्सो विशेष जिल्हा न्यायालयामध्ये पारत पोलीस स्टेशनमधून एक रिमांड आणण्यात आलेलं होतं. या केसमध्ये पीडितेने तक्रार दिलेली होती आणि त्यामध्ये 2016 ते 2026 या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार आरोपींनी केलेला होता. आरोपी नंबर 1 शेख इम्रान याने पीडिता 9वी मध्ये शिकत असताना 15 वर्षाच्या वयाच्या पीडितेचा फोटो काढला आणि तो अश्लील स्वरूपाचा असलेला फोटो व्हायरल करेल ही धमकी देऊन तिच्यावर वारंवार वेगवेगळ्या गावांमध्ये अत्याचार केला. आणि या आरोपीला बाकी 3 आरोपींनी, त्यापैकी एक जुनेद या आरोपीनेही मदत केलेली आहे. यामध्ये एका आरोपीवर BNS कलम 64 आणि बाकी आरोपींवर 354 या स्वरूपाच्या अत्याचार केल्याची तक्रार पीडितेने दिलेली आहे. या प्रकरणातील आरोपीने हे अत्याचार करत असताना पीडितेचे वय 15 वर्षे असल्यामुळे पोक्सो कलमाप्रमाणेही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणातील एक विशेष गोष्ट म्हणजे पीडितेला वारंवार धर्मांतर करण्याची धमकी आरोपींकडून दिली गेली. त्यासाठी तिचे व्हिडिओ व्हायरल करेल, तिचे फोटो मोबाईलमध्ये जे काढलेले होते ते व्हायरल करेल अशी धमकी तिला सतत दिली गेली आणि धर्मांतर करण्यासाठी 4 आरोपींनी मिळून तिचा वारंवार छळ केलेला आहे. इव्हन तिला बुरखा घाल यासाठी सुद्धा छळलेलं आहे. आणि या फिर्यादीवरून पारत पोलीस स्टेशनमधून आलेल्या रिमांडमध्ये तपासासाठी पोलिसांना वेळ आवश्यक होता, कारण 4 आरोपींचे मोबाईल, लॅपटॉप, पेन ड्राईव्ह याचा तपास करणं, त्यानंतर 4 आरोपींचे मेडिकल करणं, एका आरोपीचे सगळे सॅम्पल्स कलेक्ट करणं आणि या प्रकरणामध्ये अजून काही आरोपी आहेत काय या प्रकरणाचा शोध घेणं. या सगळ्या तपासासाठी पोलिसांनी PCR मागितलेला होता. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून माननीय कोर्टाने दिनांक 11 मे पर्यंत आरोपींना, ज्या 2 आरोपींना प्रोड्यूस केलेलं होतं त्यांना पोलीस कस्टडी दिलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.